नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय आपण. बघा, देशामध्ये एकाही राज्यामध्ये दलित मुख्यमंत्री नाही. भारतीय जनता पक्षाकडं 22 राज्यांमध्ये सत्ता आहे. आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि तिथं सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री केलेला आहे. तर काही राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री आहे, परंतु या राज्यांमध्ये सुद्धा दलित समाजाचा उपमुख्यमंत्री नाही. आणि जे देशातली सगळी राज्य आहेत ती त्यापैकी एकाही राज्यामध्ये दलित मुख्यमंत्री नाही. आता पंजाबमध्ये 36% दलित समाज आहे, बिहारमध्ये सुद्धा 35-36% दलित समाज आहे, महाराष्ट्रामध्ये 35% मराठा समाज आहे, तर अख्खी सत्ता मराठा समाजाच्या ताब्यात आहे. परंतु काही राज्यांमध्ये दलित समाजांची जी संख्या आहे ही दलित समाजाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि तरी देखील त्या ठिकाणी दलित समाजाचा मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही. इतर मंत्रिमंडळामध्ये घेतलं जातं, परंतु महत्वाच्या पदावरती घेतलं जात नाही. का डावललं जातं? म्हणजे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाती व्यवस्था निर्माण झाली का आणि जातीवाद भयानक असा वाढलाय का, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये एकाही राज्यात दलित समाजाचा मुख्यमंत्री का नेमलेला नाही? बघा, भारतीय जनता पक्षानं 22 राज्यामध्ये सत्ता खेचून आणलेली आहे आणि ती फक्त हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान याच विषयावरती सुप्रीम कोर्टाला हाताशी धरलं, केंद्रीय निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, ईडीला हाताशी धरलं, CBIला हाताशी धरलं आणि सगळ्या निवडणुका जिंकल्या गेलेल्या आहेत. आता ह्या निवडणुका कशा जिंकल्या, काय जिंकल्या हे आपण पाहिलेलं आहे. आज आपला तो विषय सुद्धा नाही, परंतु आजचा आपला विषय आहे की हेच देशामध्ये एकाही राज्यात किंवा भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक राज्य आहेत ती 22. तर भाजपला असं का वाटत नाही की बाबा एखाद्या तरी राज्याचा मुख्यमंत्री हा दलित समाजाचा केला पाहिजे, असं का वाटत नाही? आता बघा, दलित समाजाची लोकसंख्या कुठल्या कुठल्या राज्यामध्ये किती किती आहे हे सुद्धा आपण बघूया. देशातली 6 राज्य अशी आहेत की त्या 6 राज्यामध्ये दलित समाजाची संख्या 60% आहे. 6 राज्यांमध्ये. तरी सुद्धा त्या ठिकाणी दलित समाजाचा मुख्यमंत्री नाही. बघा, आपण कुठल्या राज्यात किती लोकसंख्या आहे दलितांची ते सुद्धा आपण बघू. उत्तर प्रदेशमध्ये 4,13,00,000 लोकसंख्या आहे. पश्चिम बंगालमध्ये 2,14,00,000 लोकसंख्या आहे. बिहारमध्ये 1,65,00,000 लोकसंख्या आहे. तामिळनाडूमध्ये 1,44,00,000 लोकसंख्या आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा दोन्ही राज्यात मिळून 1,38,00,000 लोकसंख्या आहे. आता ही जी लोकसंख्या मी तुम्हाला सांगतोय ही 2011 सालीची जनगणना झाली होती अनुसूचित जाती जमातीची, त्याची लोकसंख्या सांगतोय. आता ती वाढ झाली असणार आहे. तामिळनाडूमध्ये 1,44 कोटी, बघा, महाराष्ट्रामध्ये 1,32,00,000, राजस्थानमध्ये 1,22,00,000, मध्य प्रदेशमध्ये 1,13,00,000, कर्नाटकमध्ये 1,05,00,000, पंजाबमध्ये 88,00,000. पंजाबमध्ये बघा, पंजाबमध्ये सर्वाधिक लोकसंख्या 88,00,000 आहे. ओडिसामध्ये 71,00,000 आहे. हरियाणामध्ये 51,00,000 आहे. गुजरातमध्ये 40,00,000 आहे. झारखंडमध्ये 39,00,000 आहे. हे छोटे छोटे राज्य आहेत सगळे. छत्तीसगडमध्ये 32,00,000 आहे. केरळमध्ये 30,00,000 आहे. आसाममध्ये 22,00,000 आहे. दिल्लीमध्ये 28,00,000 आहे. उत्तराखंडमध्ये 18,00,000 आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 17,00,000. म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या या देशामध्ये दलित समाजाची आहे आणि काही काही राज्यामध्ये त्याचं प्रमाण 60% आहे. आता पंजाबमध्ये बघा 31.9% लोकसंख्या आहे पंजाबमध्ये. तरी सुद्धा तिथं दलित समाजाचा मुख्यमंत्री झाला
परंतु तो स्वतःच्या हिमतीवरती निवडून येऊ शकत नाही. आता एकूण बघा 4,42,00,000 एससी कुटुंबापैकी 74% ग्रामीण भागात राहतात. आता गुजरात हे एकमेव राज्य आहे तिथं शहरी भागात एससी कुटुंबाची सर्वाधिक लोकसंख्या आहे. गुजरातमध्ये मिझोरम, मेघालय, नागालँड, लक्षद्वीप या ठिकाणी फार कमी अशी दलित समाजाची लोकसंख्या आहे. हे मी जे तुम्हाला सांगितली ही 2011च्या जनगणनेनुसार ची लोकसंख्या आहे. म्हणजे 6 राज्यामध्ये 60% लोकसंख्या आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी दलित समाजाचा मुख्यमंत्री बसू दिलेला जात नाही. म्हणजे जाती व्यवस्था कशी भयानक आहे बघा. जाती जातीमध्ये मेळ नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तर आता भारतातली जी राज्य आहेत सगळी, तर त्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण कोण आहेत ते आपण बघूया. म्हणजे बघा लोकसंख्या आहे मोठ्या प्रमाणात तरी सुद्धा तिथं दलित समाजाचा मुख्यमंत्री केला जात नाही. आंध्र प्रदेशमध्ये बघा चंद्राबाबू नायडू TDPचे मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश प्रेमा खांडू भारतीय जनता पक्षाचं, आसाममध्ये हेमंता बिस्वा शर्मा भारतीय जनता पक्षाचा, बिहारमध्ये सम्राट चौधरी भाजपचा. या बिहारमध्ये 31% लोकसंख्या आहे दलित समाजाची. पंजाबमध्ये सुद्धा 31% आहे. छत्तीसगडमध्ये बघा विष्णुदेव साहेब भारतीय जनता पक्षाचा, दिल्लीमध्ये रेखा गुप्ता भाजपच्या, गोवामध्ये प्रमोद सावंत भाजपचं, गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल हे भारतीय जनता पक्षाचं, हरियाणामध्ये नायब सिंग सैनी भाजपचे, हिमाचल प्रदेशमध्ये सुखविंदर सिंग सुक्खू काँग्रेसचे, जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला बघा जम्मू काश्मीर राज्यामध्ये उमर अब्दुल्ला म्हणजे मुस्लिम समाजाचा मुख्यमंत्री आहे. झारखंडमध्ये हेमंता शर्मा ही स्वतःची पार्टी त्यांची, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा आहे सिद्धरामय्या, केरळमध्ये VD सतीशन आता काँग्रेसनं नेमलेला आहे, मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, मणिपूरमध्ये युमनाम खेमचंद भारतीय जनता पक्षाचाच आहे. हा जे मणिपूर जळतंय, मणिपूरमध्ये दंगल आहे, मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे. परंतु ते आतापर्यंत तरी तिथं काय हे झालेलं नाही, शांतता प्रस्थापित झालेली नाही. आता मेघालयमध्ये कॅनरड संगमा NP संगमाची स्वतःची पार्टी आहे. मिझोरममध्ये लाल दोहोमा स्वतःची पार्टी आहे त्यांची. नागालँडमध्ये नेफिओ रिओ स्वतःच्या पक्षाचा, ओडिसामध्ये मोहन चरण मांझी भारतीय जनता पक्षाचा, पंजाबमध्ये आप पक्ष भगवंत मान, पॉटिचोरोमध्ये N रंगास्वामी त्यांची स्वतःची पार्टी, राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा भारतीय जनता पक्षाचे, सिक्कीममध्ये प्रेम सिंह तांगो स्वतःची पक्षी, तामिळनाडूमध्ये आता तामिळनाडूमध्ये बघा विजय थालापतीचं तिथं सरकार आलेलं आहे. पुन्हा तेलंगणाला रेवंत रेड्डी काँग्रेसचे आहे, त्रिपुरामध्ये माणिक शहा भाजपचा आहे, उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचं, उत्तराखंडमध्ये पुष्कर धामे भाजपचे, आणि पश्चिम बंगालमध्ये जे आता बदल झाला भारतीय जनता पक्षाचा म्हणजे धर्माधिकारी शुवेंदू धर्माधिकारी हे झालेले आहेत. तर बघा उपमुख्यमंत्री सुद्धा काय काय राज्यामध्ये आहेत. DK शिवकुमार कर्नाटकमध्ये, बिहारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत 2, आणि मणिपूरमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहे. या सगळ्या राज्यांमध्ये बघा त्यातली त्यात 22 राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आणि एकाही राज्यात दलित समाजाचा मुख्यमंत्री बसवलेला नाही. जास्तीत जास्त करून ज्या 22 राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तिथं सर्वाधिक ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री बसवलेले आहेत. म्हणजे हे देशाचं भयान वास्तव आहे. जो समाज 14-15% जास्त म्हणजेच या देशामध्ये जवळपास 30 कोटीच्या वरती ज्या समाजाची लोकसंख्या आहे त्या समाजाचा या देशामध्ये एकही मुख्यमंत्री नाही का स्वतःची स्वतंत्र अशी पार्टी सुद्धा नाही. पक्ष अनेकांनी काढलेत, लाखो पक्ष झालेत, पण त्या पक्षाचा एकही माणूस स्वतःच्या हिमतीवरती निवडून येऊ शकत नाही. कोणाला भाजप सोबत जावं लागते, कोणाला काँग्रेस सोबत जायला लागते, कोणाला कुठल्या पक्षात तर कोणाला कुठल्या.
दुसऱ्या पक्षात गेल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही. म्हणजे आज 30-35 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला दलित समाज हा स्वतःच्या हिमतीवरती निवडून येऊ शकत नाही. आणि ज्या पक्षांच्या सोबत जात आहे, काँग्रेस असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, जे पण काय पक्ष असतील, त्या पक्षांना सुद्धा कधी मुख्यमंत्री बनवलेलं नाही. आज भारतीय जनता पक्षानं 22 राज्यामध्ये सत्ता आहे, परंतु 22 राज्यात सत्ता असताना भाजपनं इथं दलित समाजाचा एका तरी राज्यामध्ये मुख्यमंत्री बनवणं गरजेचं होतं, परंतु आपल्याला हे काहीही दिसत नाही. याचा अर्थ असा की जातीवाद हा सर्वात मोठा देशामध्ये वाढलेला आहे. त्या जातीवादामुळं देश बघा आज आर्थिक संकटात आलेला आहे. आता ती झुरळ पार्टी निघालेली आहे, कॉक्रोच पार्टी. त्या कॉक्रोच पार्टीनं रेकॉर्ड ब्रेक करून टाकलेला आहे सगळं. म्हणजे ही किती भयानक सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो. म्हणजे जातीवाद, जाती द्वेष किती आहे ते या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतचं, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.